तर आमची आता नदी आले मित्रांनो बघा. आणि एवढं खाली उतरायला लागेल. आणि कोण रे, कोणच नाही बघा. आणि पाणी बघा कसं हिरवं हिरवं सगळं झालंय. तर आता आलोत नदीवर आणि कपडे धुतोय पटापट. कारण अजून आहे ना बाया, गावातल्या बाया कोणच नाही आलं. कारण त्या पाणी भरत असतील. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आम्ही चाललोत कपडे धुवायला. 2 टप आहेत आमचे आणि नदीवर चाललो आम्ही कपडे धुवायला. आमची आजी इकडे झाडू मारते, ते बघा आमची आजी. आणि इथंच धुतले असते पण ना आमचे कपडे जास्त आहेत. कारण आम्ही काल गेलेले एकविरेला आणि त्या दिवशीचे आदल्या दिवशीचे कपडे होते. घरात धुतले असते पण एवढे नाही धुतणार. तर नदीवर चाललो पण नदीचंही पाणी खराब झालं आहे. तर तुम्हाला दाखवते मी गेल्यावर नदीचं कसं पाणी झालं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही कपडे धुतो आणि एवढा वास येतो आहे ना पाण्याला. पण काय करणार, जातो आहे आता बघू. तुम्हाला दाखवते बाकीचा ब्लॉग. आणि आमची आजी ती झाडू मारते आणि आम्ही चाललो कपडे धुवायला. आणि राखीच्या बायकोला ठेवलं जेवण बनवायला. तर बाकी दाखवतो तुम्हाला नंतर. ओके. तर मित्रांनो आता ही आमची कपडे धुवायला जायला वाट आहे. आणि इकडं आमचा गाव आहे बघा. आमच्या गावात सगळ्यांचे डबल घरे झाले. सगळे कामाला जातात, सगळे शेट लोक झाले. तर मित्रांनो आता चाललोत आम्ही कपडे धुवायला. आणि बघा डोक्यावर टपा आहे आणि एक मोबाईल पकडला आहे. आता पडायची बिडायची. आणि बघा इकडं शेत आहे आमचे, सगळे शेत आहेत इकडं. आणि आभाळ बघा एकदम कसं झालं आहे, मस्तपैकी निळं. तर आता मी नदीवर गेल्यावर तुम्हाला दाखवते आमच्या नदीचं पाणी कसं झालं आहे. तरी आम्ही त्याच्यात कपडे धुवायला जातो आहे. तर एकदम बेकार पाणी झालं आहे. कारण पाऊस यावेळेस गरमी एवढी आणि पाऊसही अजून पडला नाही, काय नाही. फक्त रात्री थोडासा पडला आहे पण त्याच्यामध्ये तर काय नाही होणार. कारण काही लोकांना प्यायला पाणी नाही, काय नाही. आमच्या गावात टँकर पण येते. आमच्या गावातली जी बोरिंग आहे गावकीची ती पण आटली आहे. आणि मग बोरिंग येते, बोरिंग बोलते, टँकर येते. आणि टँकरमध्ये मग सगळे टीप वगैरे सगळे टाक्या भरून ठेवतात. आणि कपडे धुवायला मग नदीवर आम्ही तो येतो आहे. जास्त कपडे असल्यावर नदीवरच येतो आहे. थोडे कपडे असले की मग घरातच धुतो. पण आता 2 टप आहेत तर मग आलो आहे नदीवर. आणि आमचे आंबे दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो हे आमच्या आंबे, आमच्या काही आंबे वाजतात, काही नाही. भरपूर लावलेले आहे पण एवढे जगले आहेत. आणि आता ही आमची वाट आहे कपडे धुवायला जायला. इथून नदीवर जायला लागतं आहे. आणि वाट तिकडे गेली रस्ता नालदेवाडी, लोब्यावाडी, तिकडे खांडस, तिकडे त्या साईडला. आणि आमचे आंबर आहे, हे आमचे आंबे. आणि त्याच्यामध्ये हा एकच काजू आहे. आणि आमचा सिंबा आला आहे आमच्यासोबत. भरपूर आंबे लावलेले पण काय मेले आणि एवढे जगले आहेत. पण तरी आंबे भरपूर भेटतात. तर दाखवते तुम्हाला थोड्या वेळात पोचून आम्ही. तर आमची आता नदी आले मित्रांनो बघा. आणि एवढं खाली उतरायला लागेल. आणि कोण रे, कोणच नाही बघा. आणि पाणी बघा कसं हिरवं सगळं झालं आहे. चप्पल इथंच ठेवतो आम्ही कारण चप्पल सटकायची बिटकायची. एकदम निळं पाणी झालं आहे बघा. आणि आमचे नय किती आटले बघा. आणि पाणी बघा कसं निळं आहे एकदम. एवढी कधीच आटत नाही पण यावर्षी एकदम बेकार पाणी आटलं आहे. आणि कपडे धुवायला एकदम घाण पाणी झालं आहे.
तर आता आलोत नदीवर आणि कपडे धुतोय पटापट, कारण अजून आहे ना बाया, गावातल्या बाया कोणच नाही आलं, कारण त्या पाणी भरत असतील आणि आमचं कसं बोरिंग आहे त्याच्यामुळं आम्ही लवकर आलो आहे. तर आता आम्ही पटपट कपडे धुवून घेतो आहे आणि मग नंतर जाऊ घरी, कारण घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे, सगळं उरकायला लागेल. आणि माझे एवढे कपडे आहेत, तर आता कपडे धुतोय आणि मग नंतर बाकीचा ब्लॉग मी बनवेन, कारण नाही तर ब्लॉग बनवायच्या याच्यात टाईमपास होत जाईल आणि कपडे राहतील तसेच. तर चला कपडे धुते आता. तर मित्रांनो, कपडे धुवून आता आम्ही चाललो आणि ते बघा तिकडं आता कपडे धुवायला आले आहेत. दोघी जणी आहेत आणि आता आम्ही चाललो कपडे धुवून. आणि एवढं चढता दमली मी, एकदम दाबून राहिलं वातावरण. आणि आता चाललो आम्ही घरी. नाश्ता पण नाही केला, काय नाही, जाम भूक लागले. घरी जाऊन आता बघू काय तर करायला लागेल, खायला लागेल. तर आता आम्ही चाललो. बाय बाय.